आज माझी जरा घाई घाई. ठीक आहे. आपण कुठे होतो काल? आपला हे संपला. बघून कोण? सिग्मंड फ्राईड. हम्म. हो सर. आता आपल्याला सिग्मंड कार्ल फ्राईड. युंगचं पाहिजे सर आता आज. हम्म. कार्ल युंगचा. बरोबर. हा कुठला होता तर स्वित्झर्लंडचा होता. कार्ल युंग हा मानसशास्त्रज्ञ. सिग्मंड फ्राईडचाच पट्ट शिष्य होता. परंतु सिग्मंड फ्राईडचा जो मनोविश्लेषण भाग त्याच्यामधलं ज्या मनोलैंगिक अवस्था त्यांनी ज्या सांगितलेल्या होत्या त्याला त्याचा कडाडून विरोध होता. त्याचं म्हणणं होतं तसं काही नाहीये. त्याचं म्हणणं अबोध मनामधल्या गोष्टी या वेगळ्या स्वरूपात असतात, त्या मनोलैंगिक अवस्थेचा आणि त्याचा काही संबंध नाही असं त्याचं म्हणणं होतं. या दोघांची पहिल्यांदा भेट व्हिएतनाम येथे झालेली. व्हिएतनाम आत्ताच. सिग्मंड फ्राईडचे भाषण ऐकून कार्ल युंग प्रभावित झाले होते, परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये मनोविश्लेषणामधून मतभेद होऊ लागले. कार्ल युंगला फ्राईडचं मनोलैंगिक अवस्थेचे निर्णय अजिबात मान्य नव्हते. त्याचं म्हणणं लैंगिकतेवरील भर हा जास्त होतोय आणि ते तसं व्यक्तिमत्वाचा जडणघडणचाच भाग आहे, हा त्याचा म्हणणं होतं. पुढे येणार आहे सगळं. कार्ल युंग यांनी विश्लेषणवादी मानसशास्त्राचा पाया घातला. त्यांचे मानसशास्त्र एनालिटिकल सायकोलॉजी या नावाने ओळखले जाते. काय नाव यांचं? यांचा वाद कसा आहे? एनालिटिकल सायकोलॉजी. ओके. यात 6 प्रमुख कल्पना आहेत. जशा त्यांच्या 5 होत्या तशा इथे 6 प्रमुख कल्पना आहेत. एक म्हणजे अहम, दुसरं वैयक्तिक अबोध, तिसरं आहे सामूहिक अबोध, चौथं आहे ॲनिमस, पाचवं आहे अंतर्मुखता आणि बहिर्मुखता, आणि 6वं आहे वैश्विक चिन्हे किंवा युनिव्हर्सल सिम्बॉल्स. तर आपण आता हळूहळू बघूया. फ्राईडचाच हा शिष्य असल्यामुळे फ्राईडच्या अबोध मनाचा प्रभाव त्याच्यावर होताच. म्हणजे अबोध मनातल्या संकल्पना जशा फ्राईडनं सांगितलेल्या होत्या तशा त्याने मान्यही केलेल्या होत्या, परंतु त्याच्यामधला जो लैंगिकता हा विषय होता तो वगळून त्यानं बाकीच्या गोष्टी स्वीकारलेल्या होत्या. युंगच्या मते दमन केलेल्या इच्छा, आकांक्षा, प्रेरणा, दुर्लक्षित केलेल्या घटना, विसर पडलेल्या स्मृती या सर्व अबोध मनाचा भाग असतात. आता ह्याच्यामध्ये त्यानं अबोध मनाच्या बाकीच्या गोष्टी सगळ्या स्वीकारल्या ज्या फ्राईडनं सांगितलेल्या होत्या, किंवा फ्राईड आणि तो एक म्हणजे फ्राईडचा शिष्यच होता, त्याच्यामुळे त्याच्या सिद्धांताचा याच्या सिद्धांतावर प्रभाव हा आहेच. हा भाग असा आहे की जो आपल्याला देखील माहीत असत नाही यावर दोघांचंही एकमत होतं. अबोध मनाविषयीच चाललंय आपलं. यात अनेक घटना जाऊन साठतात. दमन केलेल्या इच्छा, आकांक्षा, प्रेरणा या सर्व अबोध मनात साठलेल्या असतात व त्याची जाणीव व्यक्तीला नसते. म्हणजे व्यक्तीच्या जाणीवेच्या पलीकडचा भाग अबोध मन तिथे मानलं, तसंच यांनी सुद्धा मानलं. जाणीव असती तर ते नष्ट करण्याचे काहीतरी उपाय करता आले असते, हा त्यानं सुचवलेला त्याच्यावरचं आपलं एक्सप्लेनेशन, की अबोध मनामधल्या गोष्टी काढता येत नाहीत कारण त्या काही उपाय करता आले असते, येत नाही त्याचा अर्थ त्या नष्ट करता येत नाहीत, त्याची जाणीव आपल्याला नसते. अहम पहिला जो पार्ट आहे, अहम आणि वैयक्तिक अबोध हा दुसरा पार्ट आहे. यामध्ये सतत संप्रेषण चालू असते. आता यांनी जे पार्ट केलेले होते त्याच्यामध्ये अहम आणि वैयक्तिक अबोध, जसं तिकडे सुप्त मन, जागृत मन, सुप्त मन, अबोध मन असे पार्ट होते, तसंच याचं कसं आहे, अहम आणि वैयक्तिक अबोध. आणि वैयक्तिक अबोध म्हणजेच अबोध मन ज्याच्याविषयीचे त्यांचं म्हणणं होतं, आणि अहम म्हणजे जे जागृत आणि सुप्त हे त्याच्यामध्ये दोन्ही येतात. अहम आणि वैयक्तिक अबोध यामध्ये सतत संप्रेषण चालू असते, म्हणजे एकमेकांचं घेत असतात.
दोन्ही गोष्टी दोन्ही फ्राईडच्या अबोध मनाची जाणीव व्यक्तीला नसते फ्राईडच्या मते. म्हणून फ्राईड आपल्या अबोध मनामध्ये दडलेल्या इच्छा आकांक्षा कधीच कळत नाही असे म्हणतात आणि त्यामुळे त्या मनोविकृतीच्या रूपात प्रकट होतात असे कार्ल युंग यांचेही म्हणणे होते. मात्र युंग म्हणतात की यात थोडा बदल आहे. आपले अबोध मन सुद्धा आपल्याला उघडता येते. कार्ल युंगचं म्हणणं काय होतं की अबोध मन आपल्याला उघडता येते कारण त्या अगोदर मनामध्ये आणि आपल्या अहम मध्ये सतत संप्रेषण सुरू असते. त्यामुळे या संप्रेषणाद्वारे अबोध मनाला आपण थोडं थोडं का होईना अहमद्वारे उघडू शकतो. अहम आणि अबोध मन यांच्यामध्ये जे संप्रेषण चालू असतं संभाषण चालू असतं त्याच्या आधारे अबोध मनाला उघडता येतं असं त्यांचं सिद्धांत होता कार्ल युंगचा. पहिले दोघांमध्ये आपण आहोत आता. कुठलं अहम आणि वैयक्तिक अबोध. अहम म्हणजे जे काही आपल्याला समोर येणाऱ्या गोष्टी असतात ज्याच्यावर आपण प्रतिक्रिया देतो किंवा ज्या आपण आठवणीद्वारे साठवून ठेवतो या सगळ्या गोष्टी ह्या अहम मध्ये येतात यांच्या दृष्टीने. आणि अबोध म्हणजे काय तर आपल्याला ज्या जाणीवेच्या पलीकडे गोष्टी मानल्या गेलेल्या आहेत ज्या फ्राईडनं मानलेल्या होत्या अबोध मनाच्या त्याच गोष्टी यानं मानल्या. परंतु त्याच्यामध्ये थोडासा फरक काय केला तर अबोध मनाला आपण अहमद्वारे उघडू शकतो. पुढचं सामूहिक अबोध किंवा कॉन्शियस अबोध. जसं तिकडे आपण आपल्या वर्तनामध्ये काही गोष्टी वाईट होऊ देत नाही हे आपण शिकलो अहम संरक्षण यंत्रणेद्वारे. बरोबर आहे फ्राईडच्या मते. तसं इथे पण बघा कसं सामूहिक अबोध किंवा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. कार्ल युंगने प्रस्तुत केलेल्या ज्या संकल्पना आहेत त्यातील ही सर्वात वादग्रस्त संकल्पना आहे. यामध्ये मानव आपल्या पूर्वजांचे नव्हे तर त्याहूनही पूर्वीच्या सर्व सजीवांचे अनुभव साठवत असतो आणि त्यातून त्याची उत्क्रांती होत असते अशी संकल्पना त्यानं मानलेली आहे. आता इथे कार्ल युंग हा आपल्या योगाच्या थोडासा जवळ येतो. योगामध्ये सुद्धा आपल्याकडे संकल्पना कशा संस्कारातून आपल्याला मिळतं. काय मिळतं जाती आयु भोग. बरोबर आहे कर्मफलाच्या सिद्धांतानुसार. आणि ते संस्कार आपल्याला या जन्मात उद्धृत होतात असं सांगितलेलं आहे. तसंच याचं पण मत होतं की मानव आपल्या पूर्वजांचे नव्हे तर त्याहूनही पूर्व सर्व सजीवांचे अनुभव साठवत असतो आणि त्यातून त्याची उत्क्रांती होत असते अशी संकल्पना त्यानं मानली. आता याच्यामध्ये कसं होतं त्या त्या काळामध्ये जो बळी तो कानपिळी आपण कशाचा कुठला वाद म्हटलेला कुठल्या सायंटिस्टचं म्हणणं आहे की जे बळकट असतं तेच टिकतं. डार्विनचा सिद्धांत उत्क्रांतीवाद. बरोबर त्याच्याशी अनुरूप अशा पद्धतीत यानं आपली संकल्पना मांडलेली होती की हे जे आपल्या अनुभवांच्या संकल्पना आहेत त्या जन्मोजन्मांतरीच्या आहेत असं त्यानं मानलं. हे अनुभव सुप्त स्मृतींच्या रूपाने आदिम रूपाच्या स्वरूपात सामूहिक अबोधात साठवलेले असतात. सामूहिक अबोध नावाचा एक तिसरा पार्टच त्यानं मांडला. मनाची उकल करतो आहे त्याच्यामध्ये सामूहिक अबोध हा एक त्यानं मांडला. आणि पिढ्यानपिढ्या एखाद्या अनुभवाची पुनरावृत्ती होत असेल तर त्या अनुभवाची आठवण आदिम रूपाच्या स्वरूपात होते असे मत मांडले. आता याच्यामध्ये त्यानं पुनर्जन्म मानलाय असं कोणी मानण्याची गरज नाही. पुनर्जन्म मानलं असं नाही तर त्याचं म्हणणं असं की आपल्या पिढ्यानपिढ्या पाठच्या जे संस्कार होत गेलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात कारण आपल्या पिढ्यांच्या मधूनच आपला जन्म पुढे झालेला आहे. अशा पद्धतीत त्यानं मानलेलं होतं. यावर म्हणजे सर इतर ते शास्त्री जीन्स मध्ये येतात असं सांगायचंय का त्यांना? असं त्यांना सांगायचं नव्हतं.
कारण त्यावेळी जीन्सचा शोध लागलेलाच सर. नव्हता. पण आता जीन्सचा शोध लागला, त्याच्यामधनं आपण असं म्हणू शकतो की हेरिडेटरी असं त्याला म्हणता येईल. हेरिडेटरी. आलं का लक्षात? असो. पण त्यावेळी काही त्यानं जीन्स मधनं येतात वगैरे असं म्हणण्याची शक्यताच नव्हती. जीन्सचा शोधच नव्हता त्यावेळी लागलेला. यावर इतर शास्त्रज्ञांनीही खंडन केले की तुम्ही पुनर्जन्म मानत नाही, मग हे कसं काय म्हणता? यावर युंगचं म्हणणं असं होतं की हे सर्व अनुभव आई वडिलांकडून येतात, ते आदिम रूपाच्या स्वरूपात साठवले जातात. ओके, तर अशा पद्धतीत हा युंग आहे. उदाहरणार्थ, अंधाराची आपल्याला भीती वाटते. ही भीती पारंपरिक आहे. लाखो वर्षापासून ही भीती चालत आलेली आहे. तसं आपल्याला अंधारात घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. परंतु नाही, कारण 24 तास सगळीकडे लाईट आहे, बॅटरी आहे, तरी माणूस घाबरतो. याचा अर्थ ही भीती आपल्याला पारंपरिक पद्धतीनं आदिम काळापासून चालत आलेली आहे. साप, विंचू, झुरळ या प्राण्यांची भीती ही पारंपरिक आहे असे युंग म्हणतो. ही भीती सामूहिक अबोध मनात साठवलेली असते आणि ही लाखो वर्षापासूनची भीती आहे. उत्क्रांतीचा जो सिद्धांत होता त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी मांडलेल्या होत्या त्या काळामध्ये. म्हणजे आपण आता बघताना कसं नोट्सच्या स्वरूपातच बघतो, परंतु मानवी उत्क्रांती याच्यावर सुद्धा बरेच हे आहेत, काय आहेत, थिअरीज आहेत, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ कसं की आपण आता म्हटलं जातं की आपला जो आदिमानव होता तो त्याला लिअँडरथल म्हणतात काही जण. मग तो काय होता, तर वांदराच्या स्वरूपात होता. बरोबर. मग तो त्यावेळी त्यावेळी जे अस्तित्वात असणारे प्राणी होते इतर, त्यांचं स्वरूप पण वेगळं होतं त्यावेळी. म्हणजे माणसापेक्षा विंचू किंवा झुरळ किंवा काय तो आपण म्हणतो त्याला कोळी, हे प्राणी माणसापेक्षा मोठे असू शकतात. आलं का लक्षात? त्यावेळी. आणि आज आपल्याला उत्खननामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा स्वरूपाच्या आढळतात की माणसापेक्षा कितीतरी मोठे प्राणी हे त्या कालावधीमध्ये अस्तित्वात होते. तर या पद्धतीनं जसं उत्क्रांती होत गेली तसं या ज्या अनुभव होते त्यांच्या साठवणूक होत गेली आणि ते संस्काराच्या स्वरूपात आपल्याला मिळत गेले, असं यांचं म्हणणं होतं. वीज, आग, भूकंप, पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आपल्याला स्वाभाविक भीती वाटते. वास्तविक तिथे मदत करायला हवी, मात्र आपल्याला मात्र भीतीच वाटत राहते. हे सुद्धा संस्कारामधनच आपल्यापर्यंत पोचतं असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे एनिमिया किंवा एनिमस कार्ल युंगच्या सिद्धांतामध्ये येतं. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये दोन्ही प्रकारचे लैंगिक ग्रंथी रस असतात. स्त्रियामध्ये स्त्री ग्रंथी तर पुरुषांमध्ये पुरुष ग्रंथी असतात आणि त्या लैंगिक रस निर्माण करतात किंवा केमिकल निर्माण करतात. दोन्ही रस दोघांमध्येही उपस्थित असतात. त्यात केवळ प्रमाणाचा फरक असतो. म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांचा रस असतोच आणि पुरुषांमध्ये स्त्रियांचा पण असतो, परंतु प्रमाणामध्ये फरक असतो. स्त्रियांमध्ये स्त्री रस जास्त असतो आणि पुरुषांमध्ये पुरुष रस जास्ती असतो. स्त्री रस कमी प्रमाणात असतो. याला कसं त्यांनी म्हटलं, तर प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीचे आदिम रूप असतेच. प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीचे आदिम रूप असतेच, ज्याला त्यांनी एनिमा असं म्हटलं. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाचे आदिम रूप असते, त्याला त्यांनी एनिमस असं म्हटलं. ही दोन नावं दिली. युंगच्या मते स्त्री आणि पुरुषामध्ये हे विरुद्ध लिंगी गुण असतात. आपल्यामध्ये केवळ ते जैविक घटकामधून प्राप्त होतात असे नाही, तर वर्षानुवर्षाच्या सहवासामुळे सुद्धा प्राप्त होतात. आता इथे हा मनोलैंगिक वादाच्या वेगळा पण आपल्या विधानाशी पुष्टी करणारा सिद्धांत अशा प्रकारे त्यांनी मांडला.
आलं लक्षात? पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये अशा पद्धतीचा संबंध त्यांनी दाखवून दिला. विरुद्ध लिंगी गुण हे असतात आपल्यामध्ये केवळ ते जैविक घटकामधून प्राप्त होतात असे नाही, तर वर्षानुवर्षाच्या सहवासामुळे सुद्धा प्राप्त होतात. एखादा पुरुष खूप काळ सतत स्त्रियांच्या सहवासात जर वाढेल तर त्याच्या शरीरात स्त्री रस निर्माण होण्याचे प्रमाण वाढेल आणि असेच स्त्रीच्या बाबतीतही घडू शकते. तर हा जो त्याचा ॲनिमिया आणि ॲनिमस याचा सिद्धांत अशा पद्धतीचा होता. म्हणजे उत्क्रांतीवाद हा बेसिक, ज्याच्यामध्ये जशी परिस्थिती असेल त्यानुसार शरीरामध्ये जे बदल घडत जातात त्यानुसार उत्क्रांती होते मनुष्याची, ती कारणीभूत असते असंच मानलेलं आहे. आणि स्त्री आणि पुरुषांचं जे केमिकल असतात त्याच्यामध्ये फरक असतो हे समजावण्यासाठी त्यांनी ही ॲनिमिया ॲनिमस ही संकल्पना सांगितलेली आहे. पुढे अंतर्मुखता व बहिर्मुखता, इंट्रोव्हर्ट्स अँड एक्स्ट्रोव्हर्ट्स. काही माणसे ही मूलतः अंतर्मुखी असतात आणि काही माणसे ही मूलतः बहिर्मुखी असतात. अंतर्मुखी म्हणजे काय? तर लाजरे, अबोल, एकांत प्रिय, भावना पटकन व्यक्त न करणारे, इतरांमध्ये ज्यांना मिसळायला आवडत नाही असे व्यक्ती जे असतात ते काय असतात? अंतर्मुखी आपण त्यांना म्हणतो. आणि बहिर्मुखी कसे असतात? तर हास्यविनोद करणारे, बोलके, बाह्य वस्तुनिष्ठ, जगाची ओळख करून देणारे, भरपूर मित्र असणारे, मनातील भावना चटकन व्यक्त करणारे, इतरांमध्ये त्यांना मिसळायला आवडतं असे जे लोक असतात त्याला आपण बहिर्मुखी व्यक्तिमत्व असं म्हणतो. या दोन्ही संकल्पना यांनी मांडलेल्या होत्या की व्यक्तिमत्वाच्या आधारे आहेत बघा या संकल्पना. आणि त्यानं सगळ्या व्यक्तींचं दोनच विभागात वर्णन केलं की अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. ओके. पुढे वैश्विक चिन्हे ही संकल्पना 6वी आहे. त्यांचा जो कुठला वाद आहे? कार्ल युंगच्या वादाचं नाव काय? एनालिटिकल सायकोलॉजी. वैश्विक. हा. आणि त्यातलं आता 6वं बघूया, युनिव्हर्सल सिम्बॉल. कार्ल युंग हा धर्मतत्वज्ञान, पुराणकथा यांचा खोलवर अभ्यास करू लागलेला होता. त्यासाठी तो अनेक देशांमध्ये फिरू लागला. तिथे जाऊन तिथल्या संस्कृतींचा, धर्मग्रंथांचा अभ्यास करू लागला. धार्मिक लोकांना भेटायला जाऊन त्यांची नोंद ठेवू लागला. याच कालावधीत तो भारतातही येऊन गेला. तेव्हा एक मिनिट हा. याच कालावधीत तो भारतातही येऊन गेला. तेव्हा त्याला अनेक वेगवेगळ्या संस्कृतीमधल्या धर्मातील पुराण कथांमध्ये 30 प्रतिकात्मक चिन्हे आढळली. त्याचं म्हणणं काय होतं की जेवढे जास्ती संस्कार एखाद्या गोष्टीनं होतील तस तशी आपली काय होत गेलेली आहे? उत्क्रांती होत गेलेली आहे. आणि हे शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरत होता की कुठे कुठे आपल्याला काय काय पुरावे मिळत आहेत की आपली उत्क्रांती कशी होत गेली याचा शोध घेण्यासाठी. त्याला वाटलं त्याच्यामध्ये काय आहे? सारखेपणा आहे. आणि त्या चिन्हांना त्यांनी वैश्विक चिन्ह असं नाव दिलं. आणि त्या वैश्विक चिन्हाचा अर्थ शोधण्याचा खूप मोठा अभ्यास कार्ल युंगने केला. अशा रीतीने मनोरुग्णांनी सांगितलेल्या गोष्टी व पुराण कथा मधील साम्य त्याने शोधलं व त्याचा अभ्यासही केलेला आहे, केलेला आढळतो. अशा प्रकारे हा कार्ल युंगचा सिद्धांत होता. हे समजायला काही कठीण नाहीये, सोपं आहे. जास्ती अवघड जो होता तो पार्ट आपला झालेला आहे. कुठला? जो ह्याचा वाद आहे तो सिग्मंड फ्राईड. सिग्मंड फ्राईडचा. सिग्मंड फ्राईडचा वाद हा जास्ती हे आहे. आता याचं जर पुस्तक कधी वाचायला मिळालं तर वाचा, कार्ल युंगचं. कार्ल युंगचं थोडं आणखी डिटेलही वाचता येतं. पण प्रश्नाच्या दृष्टीने जर विचार केला तर आता आपण शिकवलेलं आहे तेवढं उत्तर
खूप मोठं उत्तर होतं हे लिहायला. म्हणजे इतका कंटाळा येतो की ते थांब थांब संपत म्हणजे संपत नाही आणि मार्क कमी असतात. त्यामुळे फार डिटेल जायला हवं असं मला वाटत नाही. हम्म? ठीक आहे. काय झालंय, माझ्याकडे एक पेशंट पण आलाय आणि घरात पण बरेच पाहुणे जमा झाले. त्याच्यामुळे मला वाटतंय आपण इथे थांबूया. उद्याचा पार्ट आपली पुढच्या आठवड्यात घेऊ. हम्म? हो सर, चालेल. हो. ठीक आहे सर. राम धन्यवाद सर. राम सर. हो. ठीक आहे सर. काय म्हणत आहेत सर? सर, एक पेशंट पण आलाय आणि घराकडे पण पाहुणे खूप आले. त्याच्यामुळे थोडा जी ठीक अडथळा आहे. आहे. ठीक आहे, थांबू द्या मग. हो, पुढच्या आठवड्यात कॅरी करतो. हो ठीक आहे, ठीक आहे. हो.